सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे आणि या अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरू शकतात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट अत्याचार प्रकरण यासह मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासह कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल। राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडक पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत। अनेक मुद्दे आहेत। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, निवडणुकीपूर्वी असणारी लाडकी बहीण आता सावत्र बहीण झाली का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि म्हणून अनेक मुद्दे आहेत। जी नोकर भरती या ठिकाणी करणार होते त्याचा विषय आहे। MPSC मधली नोकर भरती या ठिकाणी रखडली, पोलिसांची भरती त्या ठिकाणी रखडलेली आहे आणि म्हणून अनेक मुद्दे जे सरकारला या ठिकाणी घेरण्यासाठी आम्हाला मिळू शकतात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तुषार, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय, काय सांगाल? चहापानावर विरोधकांनी ऑलरेडी बहिष्कार टाकला काल आणि आज घेरण्याची रणनीती आखली जाणार आहे सरकारला। सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर कालच्या चहापानावरती आपल्याला विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं। गेली अनेक वर्ष विरोधी पक्षनेता आपल्याला चहापानावरती बहिष्कार टाकताना पाहायला मिळतो। मात्र या कालच्या चहापानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक महत्त्वपूर्ण असं विधान होतं की मला जे विरोधी पक्षनेत्यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे या पत्रामध्ये अनेक आमदारांच्या स्वाक्षऱ्या नाही आहेत, त्यामुळे हे नेमके आमदार कुठे आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे विरोधी पक्षामध्ये आपल्याला समतोल नसल्याचं एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं। मात्र आजपासून आपल्याला जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या तिन्ही पक्षांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आपल्याला संयुक्तपणे आपल्याला मागणी होताना पाहायला मिळणार आहे। हा मुद्दा आपल्याला आजच्या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा असताना पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर हे फरार आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाची देखील मागणी आहे की नेमकं प्रशांत कोरटकरांना पाठीशी कोण घालतंय, प्रशांत कोरटकरांना अटक कधी होणार हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा राहणार आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं असेल तर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली, मात्र ही खरेदी होत असताना त्याला जो भाव मिळाला आहे तो सर्वाधिक कमी असा भाव मिळालेला आहे। त्यामुळे प्रामुख्याने विदर्भातले काँग्रेसचे विशेषतः आमदार आपल्याला आजच्या सभागृहामध्ये आपल्याला या ठिकाणी भूमिका मांडताना पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळामध्ये राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोनही सभागृहामध्ये आपल्याला कामकाज सुरू होताना पाहायला मिळणार आहे। मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने विरोधी सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याला कोणीहीच विरोधी पक्षनेता नसल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सर्व आमदार वेळमध्ये उतरून शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा पुणे स्वारगेट येथे मुलीवरती जो अत्याचार घडला, जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या संदर्भात आपल्याला आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळणार आहे। मात्र या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, काय स्ट्रॅटेजी वापरतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्की तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।